तुडुंब भरलेलं टिळक स्मारक, लोकांना जागा नव्हती तरी लोक घुसले होते, साईडला उभे होते. नाटक सुरू झालं, मग मी अक्षरशः थरथरत होतो की टिळकांची भूमिका मी करतो. मी आज खाली टिळकांचा पुतळा आहे, त्याला जाऊन नमस्कार केला आणि इथे आलो. म्हटलं ते तुमच्या हातात आहे, काय करायचंय ते तुम्ही करवून घ्या. पु ल देशपांडेंच्या पाया पडायला असे वाकलो. ते म्हणाले थांबा, आज तुम्ही वाकायचं नाही. आज तुम्ही तो इतिहास, ती माणसं आमच्या समोर जिवंत केलेली आहेत. आज आम्ही तुमच्या पुढे नतमस्तक होणार, असं म्हणून त्यांनी शब्दशः नाही, प्रत्यक्ष नमस्कार केला आम्हाला. त्या भूमिकेला नमस्कार होता. मला निर्मात्यांची दुःख माहित आहे. खूप मोठे निर्माते होते त्यांची आणि नवीन आलेल्यांची. मी नवीन आलेल्यांच्यासाठी हिरो असतो, जुन्या लोकांसाठी मी हिरो नसेन कदाचित, पण मला त्यानेही जगावं असं वाटत असतं. आपली एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीपासून बऱ्याच लोकांना तोडण्यात आलेलं आहे. आता भरतमुनीचं नाट्यशास्त्र हे जर आधारभूत ग्रंथ असेल तर तो पुन्हा पुन्हा अभ्यासला पाहिजे असं आमचं मत आहे. आणि त्याचे वेगवेगळे विमर्श स्थापित करणं हे संस्कार भारतीतर्फे आम्ही करतोय. आजही माझ्या ऑफिसमधले रिटायर झालेले लोक दुसऱ्या दिवशी शून्य होतात. आज मी शून्य नाहीये, मी प्लस 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 आहे काहीतरी. मी आजही काम करू शकतो. एखाद्या मराठी माणसानेच आपल्याला गोष्टीसाठी पण फसवावं याचं वाईट वाटलं मला. त्याचं नावासहितच मी बोलणार आहे, कारण तो डॉन आहे मराठीतला. नमस्कार मित्रांनो, अमृता फिल्मच्या 1on1 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याकडे प्रमोद आलेला आहे, माझा वर्गमित्र. आमच्या दोघांच्या गप्पा चालू आहेत. खरं सांगू का, खूप जणांनी कॉमेंट्समध्ये बऱ्याच वेळा असं लिहिलंय की मॅडम तुम्ही फार कमी बोलता, तुम्ही खूप कमी प्रश्न विचारता, तुम्ही आलेल्या व्यक्तीला बोलू देता, म्हणून माझं कौतुक पण केलंय काही जणांनी. पण आज तुम्ही सगळेजण मला दोष देणार आहात की आज मी किती बोलते, म्हणजे त्याला सीमाच नाहीये. सगळ्या जुन्या गप्पा चालल्यात. आय एम सो एक्साइटेड की, आणि मला असं वाटतं ह्या गप्पा तुमच्यावर शेअर करायला मला खूप आवडते, मजा येते की मी 40 वर्ष आता पाठीमागे गेलीये आणि कॉलेजच्या मित्राबरोबर माझ्या गप्पा मारते. आणि मला असं वाटतं की तुम्हाला त्या गप्पा ऐकायला खूपच आवडत आहेत, कारण इतक्या छोट्या छोट्या पर्सनल गोष्टी प्रमोदच्या विषयी तुम्हाला माहितीच नसेल. तुम्ही त्याचे अनेक इंटरव्ह्यूज पाहिले असतील युट्यूब चॅनलवरती, पण असा इंटरव्ह्यू पुन्हा कधीच बघणार नाही. तर आता पुन्हा मी प्रमोदचे थोडं बोलतं करते आणि आता मी थोडं माझ्या तोंडाला कुलूप लावते. आता आपण त्याला बोलायला लावूया. हा प्रमोद, आता सगळ्यात पहिल्यांदा तुला मी हे विचारते की तू या क्षेत्राकडे कसा काय वळलास? मुळात म्हणजे कसं आहे माहिती आहे अमृता, की मला या क्षेत्रात यायचं होतं असं अजिबातच नव्हतं. म्हणजे तेवढी सिक्युरिटी नव्हती त्याही वेळेला, आज आहे तरी. पण मला कुटुंब चालवायचं होतं. मग त्यासाठी पहिल्यांदा मी हे सगळं करायला लागलो. रुपरेलमधूनच काही एकांकिका केल्या, किंवा मी प्रॉम्प्टर होतो त्यावेळेला. म्हणजे हे विजय कदम, विजय चव्हाण वगैरे मंडळी होती, त्यांच्यासाठी प्रॉम्प्टर होतो. मला नाटकात घेतलं नव्हतं त्यांनी, पण मी हळूहळू त्यांच्यातच रुळायला लागलो. मग तिथून छबिलदास मध्ये आविष्कारची जी योजना होती त्यांच्यामधून कामं करायला लागलो. आणि त्याचं मूळ जे आहे ना अमृता, ते मी माझ्या शाळेतून शिकलेलं. डॉक्टर शिरोडकर हायस्कूल परेल. तिथे काय व्हायचं, आजही होतं, मुलांना ना केवळ शिक्षण हे देण्याच्या पलीकडे आमचे SD गावकर म्हणून सर होते, त्यांनी वेगळ्या पद्धतीने शिक्षण पद्धती तिथे राबवली होती. तिथे दरवर्षी मुलांना मुलं म्हणजे मुली आणि मुलं एकत्र असायची. मुलींनी डान्स करायचं, नृत्य, आणि मुलांनी एकांकिका करायची, स्त्री पात्र विरहित एकांकिका. ती नाटुकली असायची, एक 20-25 मिनिटांची. चित्रकलेच्या स्पर्धा, गोकुळाष्टमी आली चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, अशा वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या. आम्हाला सुतारकाम होतं, मुलींना शिवणकाम होतं. म्हणजे शिक्षणाच्या पलीकडे जाऊन मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आवश्यक असलेलं जे जे शिक्षण होतं ते मला माझ्या शाळेने दिलं. आज
मग अभिनयाचं शिक्षण सुद्धा तुमच्या शाळेत दिलं जायचं का? हेच नकळत मिळायचं ना, हो. की तुम्हाला एकांकिका करायला लागायच्या. हा, आणि त्या एकांकिका करायच्या तर गाईड कोण असायचं त्यावेळेला, तर तुमचे वर्ग शिक्षक. बरोबर. मला आजही आठवतं, मी 5वीत असताना आपल्याला धडा होता सुदाम्याचे पोहे नावाचा, हा, बालभारती मधला. तर त्याच्यातला कृष्ण मी होतो. आणि त्या कृष्णाला तू तुझं वाक्य म्हणायचं, पुढे यायचं, मग मागे जायचं, पुढे यायचं, अशा पद्धतीचं शिकवलेल्या शुक्ला मॅडम मला आजही भेटतात. आता त्या जवळजवळ 85 वर्षाच्या आहेत. त्यांना जाऊन भेटलो मी आधी गेल्या वर्षीच, हा, कारण त्या माझ्या पहिल्या गुरु होत्या नाटकातल्या. त्यांना भेटलो मी जाऊन, त्यांना सांगितलं. पण त्यांना इतका आनंद झाला की हा मुलगा आजही लक्ष ठेवून आहे आणि आपण काय आहोत, कुठे आहोत त्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. आणि ती मला शिक्षकांनीच दिलेली आहे. तर त्यांनी शिकवल्याप्रमाणे मग दरवर्षी आपण करत राहिलो. आणि मला असं वाटतं ना, 9वी 10वी 11वीला बंद करतात ते, त्यावेळेला 11वी होती. 11वीला म्हणजे अभ्यासाचं टेन्शन जास्त असतं, त्यामुळे ऍक्टिव्हिटीज इतर ऍक्टिव्हिटीज नसतात. मग 9वीला एक एकांकिका केली होती. तीच एकांकिका नाव बदलून त्याच्यात काही वाक्य बदलून मी 10वीला असताना केली. आणि मग आज ज्या वेळेला मागे वळून बघतो आपण काय केलंय, त्यावेळेला लक्षात येतं की दिग्दर्शनाची आवड निर्माण ती तेव्हा झालेली, की आपण असं काहीतरी केलं तर ते बदलू शकतं आणि मग आपण ते करू शकतो. आणि मग हळूहळू दिग्दर्शन, अभिनय हे करत गेलो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याचा मी उल्लेख केला अमृता, म्हणजे आता अमृता फिल्मच्या 1-on-1 असं सांगत असताना, मी तिच्याशी गप्पा मारत असताना मला हे सारखं सांगावं असं वाटतंय की त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यात फरक आहे. म्हणून मी नोकरी पकडली पहिल्यांदा, ती त्यावेळेचं बॉम्बे टेलिफोन्स, मग नंतर MTNL झालं वगैरे. त्याच्यामुळे घर सुरक्षित केलं मी. रादर घर सुरक्षित करण्यापेक्षा मी स्वतःला सुरक्षित केलं, नाही तर मला घरातून बाहेर काढलं असतं. नाटक बिटक करायचं, चालता हो घरातून, बरोबर, असं त्यावेळची परिस्थिती होती. आज मुलांना उद्युक्त केलं जातं, तू कर, तू चांगलं करतोयस, किंवा नसलं तरी मारून मुटकून स्वतःच्या इच्छा आकांक्षांचं ओझं मुलांच्यावर लादलं जातं. आणि आता या क्षेत्रात पैसेही भरपूर मिळतात. हो, आणि नक्की मिळतात. हो, इतकं अवेलेबल झाले, इतक्या सिरियल बनतायत, इतके चित्रपट बनतायत की भरपूर काम पण भरपूर आहे इंडस्ट्रीमध्ये. खरंय. त्यामुळे कुठे ना कुठे काहीतरी काम मिळू शकतं. पूर्वीसारखं चॅनल वगैरे नव्हते, फक्त एक दूरदर्शन आणि दूरदर्शनचं गव्हर्नमेंटचं पेमेंट म्हणजे मला आठवतं एका न्यूजचे 50 रुपये मिळत असत त्यावेळेला. एक्झॅक्टली, मला 150 रुपये मिळायचे. ते कमी म्हणजे कधीतरी असायचं. एक्झॅक्टली, त्यामुळे फार कमी. पण आता तसं नाहीये. इतकं तुम्हाला वास्ट हे आहे ना, की कुठल्या ना कुठल्या चॅनल सतत सिरियल चालू आहे, प्रत्येकाला काम मिळतं. म्हणजे काम मिळतं, पैसे मिळतात, आणि म्हणून डोळे उघडे ठेवून ते सगळं करायला पाहिजे. आपल्याला त्यावेळेला येईल ते काम करणं आणि पुढे जाणं, असं होत होतं. म्हणून मी नोकरी केली. आणि नोकरी करून नशिबाने कसं झालं की माझी पोस्टिंग झाली होती ती शिवाजी पार्कला. आणि हा सगळा एरिया जो आहे आता तुम्ही जिथे राहताय, तर तो सगळा एरिया फिशरमन कॉलनीपर्यंत माझ्या अंडर होता. आणि तिथे मग माझ्या हाताखालची मंडळी वगैरे त्यांना तयार केलं, ते काम करायला लागले. आणि मग मी शिवाजी मंदिर हा माझा अड्डा होता. अच्छा. त्याच्यानंतर रुपरेल कॉलेज. तर ही सगळीच मंडळी अशी होती ना की ज्यांनी मला सांभाळलं आणि आपल्या कलेला प्रोत्साहन देत गेले. आज आपण उभे आहोत तो रसिकांच्या प्रेमामुळे. हो, पण त्या रसिकांचं प्रेम मिळवायला आपल्याला पहिल्यांदा दिसावं लागतं, चांगलं काम करावं लागतं, आणि ते केलं तरच मग पुढे जाता येतं. म्हणून चांगल्या चांगल्या गोष्टी कशा करता येतील त्याचा विचार करत गेलो. छबिलदास सारखी संस्था मिळाली, म्हणजे आविष्कार, उदयकला केंद्र सारखी संस्था मिळाली, आणि सगळ्यात महत्वाची ज्याचा मागच्या भागात उल्लेख केला, चंद्रलेखा सारखी व्यावसायिक संस्था मिळाली, मधुकर तोरडमलांसारखे लेखक दिग्दर्शक मिळाले. आणि म्हणून होत काय गेलं की योग्य वेळावर मार्गदर्शक मिळत गेला. मोहन वाघांच्या संस्थेमधला माणूस दुसऱ्या संस्थेत कधी काम करत नसे किंवा करायला देत नसत. ते टिळक आणि आगरकर नावाचं साहित्य संघ नाटक करत होतं. त्यावेळेला माझ्या वाट्याला टिळकांची भूमिका आली, कारण 40-50 मुलांचे म्हणजे मोठमोठ्या कलाकारांचे इंटरव्ह्यूज झाले.
विश्राम बेडेकर नावाचे लेखक दिग्दर्शक होते. त्यावेळेला त्यांचं वय होतं 70 क्रॉस केलेली होती. आणि ते मला मिळते म्हटल्यानंतर मी वाघांना म्हटलं की मोहन काका असं असं आहे, काय करू? मला काम करायचंय. म्हटलं नाटक वेगळं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये जर मी काम केलं तर मला जसा फायदा होईल तसंच आपल्या संस्थेलाही एक चांगला कलावंत म्हणून जर माझं नाव झालं तर होऊ शकेल. ते मला माहित नाही, तुला करायचंय ना ते तू कर. पण त्यांचं एक वेगळं अप्रोच असायचं. सगळं माझा माणूस आहे, तो दुसरीकडे कुठे जाता कामा नये. आणि म्हणून ते गेल्यानंतर मी एक लेख लिहिला होता, ताठ कण्याचा माणूस म्हणून. ते कधी कोणासमोर वाकले नाहीत. त्यांचा आदर्श हा असाच असायचा. येस, मी ठरवेन, मी करेन आणि ते योग्य पद्धतीनेच करायचं. त्यांनी मला परवानगी दिल्यानंतर मग मी ते केलं. त्याच्यामुळे एका रात्रीत मी प्रमोद पवार टिळकांची भूमिका करतोय याचा गवगवा झाला. मग हळूहळू वेगवेगळ्या पद्धतीने माझ्याकडे ती नाटकं येत गेली, करत गेलो, दिग्दर्शनही केलं. पण हे जे नाटक आहे टिळक आणि आगरकर, त्याच्यातला एक किस्सा सांगतो. पण तो त्यावेळेचा किस्सा पुन्हा एकदा ऐकायला आनंदच होतो. पुण्यात प्रयोग म्हटल्यानंतर मला प्रचंड टेन्शन आलं. कारण टिळक प्रेक्षक, चोखंदळ आणि टिळक पाहिलेले लोक होते. विश्राम बेडेकरांचं लेखन, दिग्दर्शन अशा पद्धतीचा एक माहोल होता. आम्ही ह्याला पोचायच्या अगोदर हाऊसफुल प्रयोग होता. आणि त्या दिवशी पहिल्या रांगेमध्ये पु ल देशपांडे, नागगोरे, S.M. जोशी, जयवंतराव टिळक, यू नेम द पर्सन, पुण्यातले सगळ्यात श्रेष्ठ माणसं ती त्यावेळेला पहिल्या 4-5 रो मध्ये सगळे होते. तुडुंब भरलेलं टिळक स्मारक. लोकांना जागा नव्हती तरी लोक घुसले होते, साईडला उभे होते. हे पहिल्यांदा असं घडलं होतं त्यावेळेला. नाटक सुरू झालं, मी अक्षरशः थरथरत होतो की टिळकांची भूमिका मी करतोय. मी आज खाली टिळकांचा पुतळा आहे, त्याला जाऊन नमस्कार केला आणि इथे आलो. म्हटलं ते तुमच्या हातात आहे, काय करायचंय ते तुम्ही करवून घ्या. पहिली एंट्री झाली. सगळं नाटक ऍक्सेप्टन्स असतो की मी प्रमोद पवार आहे हे मला माहित आहे, पण प्रमोद पवारांनी केलेली भूमिका म्हणून मग टिळकांची भूमिका म्हणून ऍक्सेप्ट केलं की बाबा हा ठीक आहे. म्हणजे ते लक्षात येत होतं. पहिला अंक झाला. दुसरा अंक संपल्यानंतर ही सगळी मंडळी चहा पाण्यासाठी आत आली. तर ही आल्यानंतर आता एवढी दिग्गज मंडळी, आपण नतमस्तक होणारच ना. श्याम पोंक्षे माझ्याबरोबर आगरकरांची भूमिका करत होता. भक्ती बर्वे होती त्यावेळेला, त्या काकूचं काम करणारी. ही सगळी मंडळी आम्ही जमा झालो. मी आणि श्याम पु ल देशपांडेंच्या पाया पडायला असे वाकलो. ते म्हणाले थांबा, आज तुम्ही वाकायचं नाही. आज तुम्ही तो इतिहास, ती माणसं आमच्या समोर जिवंत केलेली आहेत. आज आम्ही तुमच्या पुढे नतमस्तक होणार असं म्हणून त्यांनी शब्दशः नाही, प्रत्यक्ष नमस्कार केला आम्हाला. त्या भूमिकेला नमस्कार होता. त्यानंतर मात्र पुढचे जे काही प्रयोग झाले, आम्हाला तो आशीर्वाद होता ना, तो इतका मोठा होता, बाप रे, की त्याच्या जीवावर आजपर्यंत मी जगतोय असं म्हणायला हरकत नाही. हो. हा जसा तुला किस्सा आठवतोय तसं आयुष्यात बरे वाईट अनुभव असतात. तर एखाद्या व्यक्तीबरोबर किंवा एखाद्या संस्थेबरोबर असा काही वाईट अनुभव पण आलाय का? वाईट असं नाही म्हणणार, परंतु कधी आपण दुखावले जातो, आपला स्वाभिमान दुखावला, असे कधी आलेत का अनुभव तुला काही? मोहन वाघांच्या बाबतीतच आहे. आणि अजून एक आहे, तो नंतर सांगेन सगळ्यात शेवटी. मोहन वाघांच्या संदर्भात काय झालं, मी एक नाटक करत होतो त्यांचं आणि मला ती भूमिका आवडली नाही. मी म्हटलं मला नको काका, बरं तू माझ्या संस्थेमध्ये सेकंड लीड करत नाहीयेस म्हणजे काय काय समजतो स्वतःला? ठीक आहे नको. आणि त्यांनी माझ्याशी बोलणंच बंद केलं आणि रागावले. ते भयंकर मनस्वी होते तसे. आणि नंतर ना एक साधारण 14 वर्ष झाली, मध्ये 14 वर्ष गेली. त्यांनी कधी भेटले तरी बोलायचे हा ठीक आहे वगैरे. मग ते त्यांना जर तुम्ही विचारलं ना, काय काका कसे आहात, कसा दिसतोय, म्हणजे ते प्रश्नाला उत्तर नाही द्यायचे, परत प्रश्नच विचारायचे. तर मला ना त्यावेळेला फोन आला आणि मोबाईल आलेले होते त्यावेळेला. त्यांना मोबाईल नंबर मिळाला होता माझा आणि मी टॅक्सीतून दादरला येत होतो आणि पितृपक्ष चालू होते. तर हा कोण, मी
मोहन वाघ बोलतोय. अरे म्हटलं काका थांबा थांबा, म्हटलं मी टॅक्सीत आहे. मी पहिल्यांदा ना माझ्या पितरांना सांगतो की मोहन वाघांचा मला फोन आलेला आहे आणि त्यांनाही आनंद होईल. त्यांची भाषा जरा भने वगैरे असा शिव्या घातल्या 2-4. हा म्हटलं आता शांत झालो, आता बोला म्हटलं. काय नाही, मी नाटक करतोय, तू यायचंयस. पहाटवारा नावाचं नाटक विजय केंकरेंनी दिग्दर्शित केलं होतं, त्याच्यासाठी त्यांनी मला बोलावलं आणि नंतर मग आमचे पुन्हा चांगले संबंध झाले होते. पण त्यांनी राग धरला होता आणि ते 14 वर्ष. कदाचित मधल्या काळात त्यांच्या चांगल्या एखाद्या नाटकात मला भूमिका मिळाली असती, पण ते ज्या पद्धतीने वागले तसंच मीही वागलो. पण मी ज्यावेळेला त्यांचा फोन आला मी सरेंडर झालो त्यांना. येस, तुम्ही सांगताय ना, मी करतो. पण त्यांचं प्रेम असायचं कलावंतांच्यावर आणि ते आपल्याला मिळवावं लागतं. जसं रसिकांचंही प्रेम मिळवावं लागतं, ते असं सहज होऊन देत नाहीत कोणी. बरोबर आहे. तर ते तुम्ही सातत्य दाखवा, चांगलं काम करा, मग प्रेक्षक प्रेम करायला लागतात तुमच्या. त्यावेळेला एखाद्या प्रोड्युसर बरोबर तुझी भूमिका किंवा आत्ताच्या प्रोड्युसर बरोबर तुझी भूमिका, तुला काही फरक वाटतो का? म्हणजे त्यावेळी प्रोड्युसर कसे वागायचे आणि आता तुझ्याशी ते कसे वागतात? आत्ताचे प्रोड्युसर कसे वागतात? की खूप कमर्शियल रिलेशन असतं की कसं असतं? खरं सांगायचं तर मराठी रंगभूमीवरचा एक ऍडजस्ट करता येईल, कारण मला निर्मात्यांची दुःख माहित आहे. खूप मोठे निर्माते होते त्यांची आणि नवीन आलेल्यांची. मी नवीन आलेल्यांच्यासाठी हिरो असतो, जुन्या लोकांसाठी मी हिरो नसेन कदाचित, पण मला त्यानेही जगावं असं वाटत असतं. पण त्याच्यामध्ये देखील जर तुम्ही छक्केपंजे करायला लागला तर ते मला कधीच आवडणार नाही. मी तुम्हाच्या बरोबर ज्या वेळेला काही ऍडजस्टमेंट करतोय, तर तुम्हाला ज्या वेळेला पैसे मिळतील त्यावेळेला तुम्ही ते मला द्यायला पाहिजे. यू हॅव टू शेअर विथ मी. आणि आता मग त्याच्यापेक्षा मग मला असं वाटायला लागलं की आपण साहित्य संघासाठी काम करावं, काही अशा चांगल्या संस्था आहेत त्यांच्याबरोबर काम करावं. तुला आत्ता सांगायला काही हरकत नाही, पण मी संस्कार भारतीचा अखिल भारतीय नाट्य संयोजक आहे. मला माहिती आहे ते. बरोबर, तुला माहिती आहे. मी म्हणजे जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी आणि असे आडवे सगळ्या राज्यातून फिरतो मी. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडच्या नाटकाच्या समस्या असतील किंवा काय त्याशी चर्चा करतो. काही नॅरेटिव्ह सेट करणं असतं, विमर्शन. म्हणजे एक्झॅक्टली काय काम करतो त्या संस्थेसाठी? आता कारण लोकांना तू एक कलाकार आहेस एवढं माहितीये, पण त्याच्याबरोबर हे जे तुझं काय कार्य आहे ते कळावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे त्याच्याविषयी विस्तृत सांग. तुझा अभिनय सगळ्यांनी बघितलाय, नाटकातही बघितलाय, चित्रपटात बघितलंय. हे जे तुझं वेगळं कार्य आहे हे त्याविषयी सांग. वेगवेगळ्या भागातली जी नाटकं असतात त्यांचे वेगवेगळे विमर्श असतात. आता आपल्याला जे बघतो आपण नाटक, त्या नाटकामधून आपण आपल्या मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे मराठी नाटक, आणि इतकं चांगलं नाटक अगोदर फार पूर्वी बंगालचं असायचं. पण बंगालचं नाटक जे होतं ते प्रचारी नाटक असायचं. म्हणजे कम्युनिस्ट माइंडेड लोकांनी निर्माण केलेली ती रंगभूमी होती आणि त्याच्यातून प्रचार व्हायचा. मग राजकीय दृष्ट्या आपल्यावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, अशा पद्धतीचं प्रचारी नाट्य असायचं. आजही होतं ते, पण तिकडची इंडस्ट्री कमी झाली. आज आपल्याकडची झालेली आहे, वाढती आहे ना ती एंटरटेनमेंटच्या दृष्टीने. कारण आपल्यातलं मराठी साहित्य खूप छान आहे, त्याच्यावर लिहिणारे चांगले लोक होते, त्यामुळे नाटकं वेगवेगळ्या पद्धतीने होत गेले आणि ती सकस होत गेली. ही जी रंगभूमी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने दुसरीकडे पोहोचवणं, संस्कार भारती म्हणून एक वेगळं काम करते, जी कलेसाठी काम करते. कला पुनरुज्जीवित व्हावी, त्याच्यामध्ये चांगले विमर्श निर्माण व्हावेत आणि आपली एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीपासून बऱ्याच लोकांना तोडण्यात आलेला आहे. आता भरतमुनीचं नाट्यशास्त्र हे जर आधारभूत ग्रंथ असेल तर तो पुन्हा पुन्हा अभ्यासला पाहिजे असं आमचं मत आहे आणि त्याचे वेगवेगळे विमर्श स्थापित करणं हे संस्कार भारतीतर्फे आम्ही करतोय. मधल्या काळामध्ये मी गेल्या वर्षी नागपूरला एक महोत्सव केला मोठा, जो क्रांतिगाथा म्हणून केला. प्रत्येक भागातले अननोन क्रांतिकारक त्यांच्यावर नाटकं करायला लावली लोकांना, त्याची स्पर्धा घेतली. त्याच्यातले निवडक 15 नाटकांचा महोत्सव नागपूरला केला. अरे वा. आणि त्याच्यामुळे काय झालं की
एका वेगळ्या पद्धतीने ते सगळे लोक पाहायला मिळाले, एकत्र आले. आणि नाटक कशा पद्धतीने या भागात होतंय, त्या भागात होतंय, त्यांना गाईड करता येईल का. आता मी उद्या रायपूरला चाललोय, तिथे लेखन आणि सादरीकरण अशा दोन्ही विषयावरचे 3 दिवसाचे सेमिनार आहे. मध्य प्रांत म्हणजे मध्य प्रदेशातले सगळे लोक तिथे एकत्र येणार, तिथे चर्चा होणार, मला काही बोलता येईल, त्यांच्याकडून समजावून घेता येईल, अशा पद्धतीचं वेगळं काम करतोय मी. नाट्य क्षेत्रात तर खूपच तू नाव कमवलं आहेस. तर चित्रपट क्षेत्रातही तू काही चित्रपटांमध्ये पण काम केलेस. तर चित्रपट हो. क्षेत्राकडे कसा काय वळलास आणि त्यातला अनुभव सांग. मी मोहन वागांचं झुंज नाटक करत होतो. त्या झुंज नाटकातली भूमिका कोणीतरी एकाने बघितली आणि त्याच्यातला तो दलित विद्यार्थी होता. तो पुन्हा एकदा कुठेतरी एकाला सांगितलं की तू बाबा हा सिनेमा करतोय, त्याच्यामध्ये तो प्रमोद पवार नावाचा मुलगा आहे, तो काम करेल तर जास्त चांगलं होईल. असं म्हणून रमाकांत कवटेकर माझ्या नाटक बघायला आले, त्यांनी बघितलं आणि मग तो चित्रपट मला मिळाला. आघात नाव त्याचं. तर चंद्रलेखामध्येच काम करत असताना आणि टिळक आणि आगरकर नाटक आल्यानंतर त्या माझ्या भूमिकेमुळे झुंज मधल्या आघातची भूमिका मिळाली. जो दलित रिव्होल्ट करून उठणारा असा तो मुलगा असतो. ती पुन्हा मोहन वागांची परवानगी घेऊन, कारण मला 15-20 दिवस तिकडे राहणं गरजेचं होतं. नोकरीमध्ये मला काही चिंता नव्हती, पण मोहन वागांचे प्रयोग करणं आणि ते मला सांभाळणं गरजेचं होतं, कारण तेवढी मला सिन्सिअरिटी महत्वाची वाटते. आज मला एखादं शूटिंग आलं पण की नोकरी सांभाळून चित्रपट किंवा नाटक करणं जमत होतं. तारेवरची कसरत नव्हती ती. होती, खूप कसरत होती, पण हे सगळं काळाची गरज आणि सहकारी खूप छान मिळाले होते मला. माझ्या ऑफिस मधलेच लोक मला खूप सांभाळायचे, इतकं सांभाळायचे की म्हणजे कौतुकच होतं ते. म्हणजे आज मी त्या सगळ्यांचा प्रचंड ऋणी आहे. मी नुसता आभारी नाही, ऋणी आहे. मी MTNLचा ऋणी आहे. याचं कारण मला त्यांनी जर त्यावेळेला सपोर्ट केला नसतं, आज मी उभाच राहिलो नसतो. मी सकाळी नाटक संपवून सकाळी 7-8 वाजता घरी यायचो, आंघोळ करायचो, नोकरीवर यायचो, टेबलावर डोकं ठेवून झोपायचो, असंही करायचो. त्याच्यानंतर मग पुन्हा प्रयोगाला जाणं असायचं. पण हे सगळं सांभाळणं त्या लोकांनी केलं. तर ते आघात सिनेमा जो आहे तो सुरू झाला 84 साली, 83-84 साली सुरू झाला आणि तो दुर्दैवाने अडकला. म्हणजे त्यावेळेला अशोक सराफ, नंतर रंजनाजी, त्यांनी फायनान्स आणि स्वतःचं सगळं लावलं होतं केवळ रमाकांत कवठेकर यांच्यावरच्या प्रेमामुळे. आणि त्यांचे जे मित्रमंडळ होतं ना, त्यांनी स्वतःचे पैसे काढले होते. मला त्या चित्रपटातून 0 पैसे मिळाले, पण माझं खूप नाव झालं. मला एक उत्तम भूमिका करायला मिळाली आणि तो पूर्ण जेव्हा झाला 90 साली, जस्ट स्पॅन बघ, 7-8 वर्षानंतर पूर्ण झाला. आणि 91 साली त्या चित्रपटाला सगळी बक्षिसं मिळाली. आज आपण बघतो चित्रपटांना बक्षिसं मिळवावी लागतात काही लोकांना, किंवा ते मॅनेज करावी लागतात. मला ना मेकअप करत होते पंढरी दादा कुठच्या तरी एका ऍड साठी. तर ते म्हणाले, काल मी एक सिनेमा बघितला आणि त्याच्यातल्या त्या पोराने काय काम केलं. आणि ते ज्युरी होते त्यावेळेला. ते म्हटलं कुठचा, तो आघात नावाचा. म्हटलं हो काका, मी काय सांगतोस, अरे उत्तम काम केलंयस आणि तुला बक्षीस आहे या वर्षाचं. मला खरंच सांगतो की मला अपेक्षाही नव्हती किंवा काही नव्हतं. 10x12च्या खोलीत सुद्धा मला त्या ज्या वेळेला हे न्यूजवरच यायचं फक्त त्यावेळेला. पहिल्यांदा आदल्या दिवशी न्यूजवर आलं, दुसऱ्या दिवशी प्रिंट मीडियाला आलं आणि लोकांचे फोन येत होते सतत. मी त्या 10x12च्या खोलीतल्या अजूनही मला ते चित्र आठवतंय. मी फोन घेतोय सारखा, धन्यवाद धन्यवाद म्हणून. आणि हे प्रेम त्यावेळेला लोकांनी दिलेलं. मला अपेक्षाही नव्हती की एवढी सगळी बक्षिसं मिळतील. 10 बक्षिसं मिळाली त्या चित्रपटाला. तिथून वेगळा प्रवास सुरू झालाच. पण खूप चांगली प्रेमळ माणसं मला मिळाली. म्हणजे अशोक सराफ, त्यांनी मला प्रचंड सपोर्ट केला त्या, कारण मी हिरो होतो आणि ते दुसऱ्या भूमिकेत होते, दुय्यम भूमिकेत होते. आणि तरी देखील त्यांनी मला खूप कशा पद्धतीने काम करायचं, काय करायचं हे त्यावेळेला त्यांनी सांगायचं. रंजनाने तर पैसे आणून द्यायची.
आणि हे सगळं बघितलेलं होतं मी. त्यामुळे मग जसं आज अमृता फिल्म्स तू उभी केली, त्यानंतर चित्रपटाची निर्माती म्हणून काय दुःख असतं किंवा काय आनंद असतो हे दोन्ही अनुभवलेलं आहे. अगदी बरोबर. तर ते सगळं मी तिथे वेगळ्या भूमिकेतून अनुभवत होतो. माझे पैसे नव्हते लागलेले, मला पैसे मिळतही नव्हते. म्हणजे जवळजवळ मी 31 दिवसाचं समजा शूटिंग केलं असेल तर मला 1,000 रुपये मिळाले होते फक्त. ते माझ्या जाण्या-येण्यातच गेले होते. पण मला आनंद त्याचा मिळाला की मी एक चांगली फिल्म करू शकलो. कोणीतरी चांगलं करतंय, काहीतरी देऊ इच्छित आहे म्हणून मला करावं असं वाटत होतं. मग माझं ऑफिसच्या पेमेंटचं सुद्धा नुकसान झालं. पण त्याहीपेक्षा जास्त आनंद मला चिरकाल टिकणारं काहीतरी करता आलं, अनुभव घेता आला, जो मी पैसे देऊनही घेऊ शकत नाही, तो मला मिळाला. आणि म्हणून मी आज सुखी आनंदी आहे. त्याचं कारण ते आहे. आता आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यानंतर तुला असं कधी वाटतं का की मी अभिनय क्षेत्रात आलो किंवा नाट्य क्षेत्रात आलो, हा माझा निर्णय चुकीचा होता, त्यापेक्षा मी जर मस्त नोकरी केली असती बँकेत किंवा MTNL मध्येच असतो तर कुठल्या पोस्टवर ऑफिसर झाला असाल, कुठल्या पोस्टवर रिटायर झालो असं, असा कधी विचार येतो का मनात? अजिबात नाही. याचं कारण काय माहितीये का? आपण 1-on-1 बोलतोय म्हणून की आजही माझ्या ऑफिसमधले रिटायर झालेले लोक दुसऱ्या दिवशी शून्य होतात. आज मी शून्य नाहीये, मी प्लस 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 आहे काहीतरी. माझ्याकडे ते आहे. मी आजही काम करू शकतो. म्हणजे वयाची 68 वर्ष आत्ता माझं चालू आहे, तर मी अजूनही काम करू शकतोय. मला तो आनंद मिळतोय. आपण बोलू शकतोय, आपण त्या माध्यमाविषयी चर्चा करू शकतोय. मी प्रवास करतो, प्रचंड प्रवास करतो या निमित्ताने, संस्कार भारतीच्या निमित्ताने, नाटकाच्या निमित्ताने गावं फिरतो. मला थकायला होत नाही, कारण अनेक माणसं भेटत असतात, ते त्यांची ऊर्जा तुम्हाला देतात. आणि म्हणून मी आज ऑफिसर झालो असतो तर तिथेच संपलो असतो. मला आता लाखभर रुपयाची पेन्शन मिळाली असते, मला त्याचं काही दुःख नाहीये. मला जी काही मिळते माझी पेन्शन, ती त्याच्यामध्ये मी आनंदी आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला खूप मोठा आनंद मिळतोय, तो मी लोकांच्यात आहे. लोक माझ्याकडे बघतायत, प्रेमाने बघतायत, ते त्यांचं प्रेम मला देत आहेत, मी त्यांना काही आनंद देऊ शकतोय. कारण आपण ना आनंद देण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. तुझ्या पद्धतीने तुझं रूप आहे, तुझं बोलणं आहे, जे मराठी आता न्यूज रीडर्स बोलत नाही, जे तू केलं, तुम्ही तुमचा इरा गाजवलात. मला आज मी चांगलं मराठी बोलणं म्हणजे काय असतं, कशा पद्धतीने बोलावं लागतं, हे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवत आलो. आणि लोकांच्याकडून तो आनंद मलाही मिळतो ना. मी आता मध्यंतरी दूरदर्शनवर रंगाई सारखी एक सिरीज केली, जी चित्रकार, शिल्पकार यांच्या मुलाखतींची केली होती. त्याच्यात मला आनंद मिळाला त्यांना समजून घेण्याचा. जसं तू आता तुझ्या अमृता फिल्म्स तर्फे करतेस 1-on-1, तसं दूरदर्शनचं तो 1-on-1 होता. आणि त्याने मला खूप आनंद दिला. खूप ठिकाणी फिरलो मी. मलाही तसंच होतंय की सुरुवातीला असं होतं की लोक आजही मला, माझ्या 10 चित्रपट निर्मिती झाली आहे, पण लोक आजही मला दूरदर्शनची न्यूज रीडर म्हणूनच ओळखतात. करेक्ट. तेव्हा मला असं वाटलं होतं की सगळ्यांना कळावं की मी आता चित्रपट क्षेत्रात सुद्धा काम करते. म्हणून सुरुवातीला एक 5-6 महिने तरी करूया, 4-5 महिने हा कार्यक्रम करूया, जेणेकरून मी या प्रोग्राममधून असं म्हणेन की माझा आता फुलराणी चित्रपट येतोय, माझा श्यामचे येतोय, त्या चित्रपटातल्या कलाकारांना बोलवेन, त्यांच्या थ्रू बोलेन की लोकांना समजेल की जरी चित्रपट निर्माती होते तरी आता चित्रपट निर्मिती या क्षेत्रात आलेली आहे. बरोबर. मी न्यूज रीडर होते, काही कॉम्पेअर करायचे काही प्रोग्राम, ते नाही, त्याच्याबरोबरच मी चित्रपट निर्मिती क्षेत्रात सुद्धा आलेली आहे. आणि हे माझे चित्रपट आहेत. अदरवाईज काय होतं, चित्रपट हा डिरेक्टरच्या नावाने ओळखला जातो. बरोबर. वास्तविक निर्मात्याचा खूप मोठा हात असतो. कोट्याने पैसे निर्मात्याचे लागलेले असतात, पण निर्माता नसेल तर डिरेक्टर नाही, ऍक्टर नाही, कोणी नाही, हे याची त्यांना जाणीव नसते किंवा लोकांना कल्पना नसते याची. तर ते कळावं या दृष्टीने मी सुरू केलं. आणि मला इतका ट्रिमेंडस छान रिस्पॉन्स मिळाला की
अनेक कलाकार दिग्दर्शक मला फोन करून सांगायला लागले की मला कधी बोलवतेस तुझ्या चॅनल, मला कधी मी बोलवतेस. आजपर्यंत बोललो नाहीये, हो, पण या तुझ्या- निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या समोर आज तू सांगेन. एवढा मोठा कलाकार झालेला आहे, तुला बोलायची गरजच नव्हती, मी बोलवणारच ना तुला. येस. तर आज सुद्धा तू इतका बिझी होता, तुझी वेळ मिळणं म्हणजे मुश्किल होतं. आज खरं मला शक्य नव्हतं. हो. सकाळी मी आयएमसीच्या मीटिंग मध्ये होते, करेक्ट. तिकडे आली ती तशीच्या तशी बसली, होय. केसावर कंगवा पण नाही मारलाय माहितीये ना, कारण पण तुझ्याकडे काही फक्त गरज थोडा नाहीये. तो इतका थोडा वेळ होता तुझ्याकडे, म्हटलं नाही आज जर हा हातातून सुटला तर परत 1-2 महिने सापडणार नाही. म्हटलं आहे तशीच बसली, काय फरक पडणार नाही. मी नाही, म्हटलं अरे. जाऊ दे, फार तर एक दिवस खराब दिसेल. नाही 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 नाही. अजिबात नाही. तर मग माझा तो टीमचा लीडर आहे, तो मॅडम जरा कंगवा, जरा कंगवा. मॅडम जरा पावडर, मला सारखा सांगत होता, ऐकलंच की. म्हटलं असू दे, ते जाऊ दे, आता त्यांच्याकडे वेळ नाहीये. नाही, काय झालंय की मला खरं तर सिरियल्स करायच्या नव्हत्या. मध्ये 5-6 वर्ष आपण गॅप घेतली होती, नंतर आता परत करायला सुरुवात केली आणि त्याच्यात अडकलोय. पण ज्याचा निर्मिती म्हणून तू उल्लेख केलास, फुलराणी आहे हो, किंवा श्यामची आई, वेगळे सिनेमे निर्मितीसाठी तेवढा पुढाकार तू घेतला. आता परवा सांस्कृतिक कला दर्पण मध्ये तुला जवळजवळ 16-17 काहीतरी नॉमिनेशन्स नॉमिनेशन्स आहेत. आहेत. पण ही- फिल्मफेअरला 4 अवॉर्ड मिळाली, हो. मटाला मिळाली, साऊथला- दिल्लीला मिळाली, नंतर बँगलोर फिल्म फेस्टिवलला, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला 10 लाखाचा चेक मिळाला. वा. रशिया मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झाली आहे, जर्मन फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झाली, आणि त्यांनी मला आणि डिरेक्टरला जाण्या येण्याचा खर्च, तिथे 3 दिवसाचा खर्च ते देणार आहेत. वा. त्यामुळे खूप म्हणजे खूप रिस्पॉन्स मिळालाय. थिएटरमधून काही पैसे मिळालेले नाहीयेत, ते माहिती आहे. लोक काही थिएटरला बघायला आलेले नाहीयेत. पण तू जसं म्हणालास तसं क्रिएटिव्हिटीचा आनंद असतो, आणि Exactly. शेवटी ज्या कामात आपल्याला आनंद मिळतो, आणि दुसरी गोष्ट चित्रपटातून येणाऱ्या पैशांवरती माझं घर चालत नाही. Exactly. त्यामुळे मला कोणी हिशोब विचारत नाही. तू किती खर्च केलेस आणि तू किती देणार आहेस, त्यासाठी माझ्या नवऱ्याचे पण थँक्स म्हणते. ऑफकोर्स ते मानावेच लागतं, कारण कोणीतरी म्हणजे यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते. तसं प्रत्येक तसंच यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषही असतो. करेक्ट. आणि म्हणून मग अरुणला या निमित्ताने आपण धन्यवाद देऊया. धन्यवाद म्हणूया त्याला. येस. आणि त्यामुळे की ज्याच्यात आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो. तू जे म्हणाल त्याच्याशी मी अगदी Correct. पूर्ण सहमत आहे. अमृता, मगाशी बोलता बोलता मी असं म्हटलं होतं की जसे चांगले तसे वाईट अनुभव येतच असतात, फसवणारे फसवतच असतात. पण एका मोठ्या माणसानेही मला फसवलं ना, त्याचं जास्त वाईट वाटलं. त्याचं नावासहितच मी बोलणार आहे, कारण तो डॉन आहे मराठीतला. मी ना मध्ये एक चित्रपट केला, त्याचं नाव आहे ट्रकभर स्वप्न. एक खूप वेगळा माणूस माझ्या आयुष्यात आला, त्याने पैसेही दिले, पण ते पैसे दिले आणि नितीन देसाई नावाचा एक जो दिग्दर्शक, निर्माता वगैरे सर्व director. आर्ट डिरेक्टर, त्याने तो टेक ओव्हर केला आणि त्याच्यामुळे मला तो वेगळ्या पद्धतीने करावा लागला. जसा मला करायचा नव्हता, मला ऍक्च्युअल करायचा होता लोकेशनवर. पण मग त्याचा माइंडसेटच वेगळा होता की प्रोड्युसर आलाय ना, बकरा आलाय ना, कापायचा. मग सेट लावला, मग त्याचं पैसे सगळं त्याच्या स्टुडिओमध्ये करायला लावलं वगैरे, जे मला करायचं नव्हतं. पण ते झालं. पण चित्रपट झाला, तो रिलीजही झाला. आता चॅनलवर इकडे तिकडे कुठेतरी फिरत असतो तो. ट्रकभर स्वप्न, ते माझं स्वप्न होतं. पण त्या स्वप्नाला जाण्याच्या अगोदर ना अजून एक घटना घडली होती. मला एक खूप सुंदर कथा आवडली होती. त्या कथेचं नाव पांघरुण, आणि त्याच्यावर मी कामही सुरू केलं. माझा सिंगापूरचा एक मित्र आहे इथलाच, राजा पायगुडे म्हणून. पांघरुण आता एक चित्रपट आलाय ना? तोच अच्छा, ओके. तो चित्रपट महेश मांजरेकरांनी केला. तर त्याच्यावर काम केलं. मग तो राजा पायगुडे म्हणाला की आपण एक काम करूया ना, तो त्याचा मित्र आहे जास्त जवळचा, महेश मांजरेकरांचा, आपण त्याला ऐकूया, तो आपल्याला गाईड करा. अरे म्हटलं, त्याच्यासारखा माणूस जर आपल्याला गाईड करणार असेल, मदत करणार असेल, तर उत्तमच ना, चल जाऊया. आणि दुर्दैवाने काय झालं, माझी आई वारली. आई वारल्यानंतर मी क्षौर केलेलं होतं, आणि राजा आला होता. तो म्हणाला, जर आता घरीच आहेस तर मग आपण जाऊया. मी तशा अवस्थेत सुतकात असताना ते बाळ घेऊन मी माटुंग्याला त्यांच्या ऑफिसला गेलो. मी त्यांना ऐकवली कथा वगैरे.
म्हटलं, काय पांघरुण आहे काय, नाव आहे का, इथपासून सुरुवात झाली. ते बरोबर नाही, हे नाही, ते नाही. मग ते असं नाही चालणार, हा सिनेमा योग्य नाही. मग नंतर प्रायव्हेटमध्ये त्याला बोललेलंही मी ऐकलं की तो काय करणार आहे डिरेक्ट. त्याने विजयाबाईंच्याकडे काम केलंय, राजदत्तांच्याकडे, जुनं स्कूल आहे रे ते, काय करणार तो वगैरे असं त्यानेही मला सांगितलं. म्हटलं ठीक आहे बाबा, तसं काही मी हे नाहीये, आपण बघूया नंतर काय करता येईल ते. मला असं वाटतं मी करू शकेन. गोष्ट ऐकवली होती त्याला वगैरे. मी नंतर म्हटलं, आईचं झाल्यानंतर म्हटलं आता काम करायला सुरुवात करूया वगैरे. तोपर्यंत कास्टिंगही माझं ठरलेलं होतं, म्हणजे अमोल बावडेकर वगैरे वगैरे आणि माझी मुलगी. नंतर 2 महिन्यात मला कळलं की ते पिक्चर फ्लोअरवर गेलेलं आहे. त्याची परवानगी माझ्याकडे आहे, पांघरुणची. पण तू रजिस्टर केलं नव्हतं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात? नाही केलेलं होतं नाही, त्यावेळेला. तुझी चूक आहे ना. माझी चूक आहे कारण ना. मला असं वाटतं की स्क्रिप्ट झाल्याबरोबर किंवा साधं सिनेमाचं टायटल सुद्धा तुम्ही लगेच रजिस्टर करायला पाहिजे. भले चित्रपट 5 वर्षांनी करा, पण तुम्ही नाव नोंदवायला पाहिजे, स्टोरी ती रजिस्टर. माझी चूक झालीच ना. आणि त्याचा ऍडव्हान्टेज किंवा डिसएडव्हान्टेज तो घेतला गेला. आणि त्यांनीच मला सांगितलं, अरे नितीनशी मी बोलताना नटसम्राट पिक्चरचं हे केलं होतं, तर त्याने तोपर्यंत ते रजिस्टर करून त्याचं नावही अनाऊन्स केलं होतं. मग म्हणून मी म्हणजे महेश मांजरेकरने असाही एक नटसम्राट या नावाने सिनेमा केला होता तो. म्हणजे हे अशा पद्धतीचं होतं, हे मला माहित नव्हतं. आपण आता अत्यंत सिन्सिअरली ठीक आहे, पण मला आता परवा बक्षीस समारंभ झाला, त्याच्यामध्ये मला शासनाकडून फोन आला की तुमच्याकडे राईट्स आहेत, तर त्याचं बक्षीस लेखनाचं मिळालेलं आहे, कथेचं मिळालेलं आहे, ते तुम्ही घ्यावं. म्हणजे तेवढं महेश मांजरेकरांनी केलं की हे बक्षीस तू घे म्हणून. मी स्वीकारलं, पण मी जसंच्या तसं चेक सहित त्यांच्या कमिटीकडे दिलं, म्हणजे बाबा बोरकर स्मृती समिती जी आहे त्यांच्याकडे दिलं त्या अवॉर्ड सहित. पण एखाद्या मराठी माणसानेच आपल्याला गोष्टीसाठी पण फसवावं याचं वाईट वाटलं मला. मला पण असा 2दा अनुभव आलाय. एक अनुभव आलाय तो मी दूरदर्शनवर होते त्यावेळेला, आणि अमृतवेल नावाची कादंबरी होती, हो, त्याच्यावरती सिरियल करणार होते आणि ह्याने केली ती, चास्करांनी केली. आणि चास्करच ती डिरेक्ट करणार. सगळी बोलणी झाली होती, डिरेक्टरवर भेटून सगळं झालं होतं, सँक्शन झाली होती. आणि नंतर असाच वेळ काढला जातोय, मला म्हणजे करूया ना, सुरू करूया. असे गेले 3-4 महिने गेले, 5 महिने गेले, आणि सुरू होतच नाहीये पुढे काय काम. आणि सडनली वन फाईन डे मी बघितलं तर अमृतवेल दूरदर्शनवर आली होती. आणि कोल्हापूरच्या लोकांनी ती केली होती मला असं वाटतं. आता मला ती कोणाची नावं नाही घ्यायची, कारण सगळे माझ्या बरोबर गुड टर्म्स मध्ये आहेत. असं वाटतं आता जाऊ दे, हे बोलणं बरोबर नाही. पण हा एक किस्सा झाला होता. आणि अजून एक निशाने डावा अंगठा नावाचं एक पुस्तक होतं, अप्रतिम पुस्तक होतं. मी त्या पुस्तकाच्या प्रेमात होते आणि मला खूप इच्छा होती की त्याच्यावर चित्रपट काढावा म्हणून. म्हणून मी त्याची स्वतः स्क्रिप्ट लिहिली होती. काय सांगते? हो, मी स्वतः लिहिली होती आणि ती ठेवली होती. आणि सहज असं 2-4 जणांकडे बोलले होते, मी त्याच्यावरती सिनेमा काढणार आहे, मी स्वतः स्क्रिप्ट लिहिली. मी काही रायटर नाहीये, पण एक प्रयत्न म्हणून असंच मी केलं होतं. बरोबर. पटकथा आणि संवाद दोन्ही मी लिहिले होते त्याचे. आणि सहज आपण बाहेर बोलतो तसं बोलले होते. ते कुठून कुठे बातमी गेली मला काही माहित नाही, पण त्याच्यावरती 1 वर्ष 2 वर्षात चित्रपट आला, निशाने डावा अंगठा. आणि मला खूप वाईट वाटलं. आणि त्यावेळेला म्हणजे मी ह्या क्षेत्रात कशी आले ते तुला सांगते. हे जेव्हा असं झालं, आणि माझ्या मिस्टरांना माहिती होतं की मी वेळ मिळाला की त्याच्यावर काम करत होते, त्या पुस्तकावर संशोधन करत होते, लिहित होते. आणि मला इतकं रडू आलं ज्यावेळेला हा चित्रपट येतोय, कोणीतरी करतोय असं करून. तर त्यावेळेला तेव्हा एक काय मराठीत किती वाङ्मय संपदा आहे, एका ह्याच्यावरती काय राहिलंय, दुसरं कर. पण आता ही चूक तू करू नको की जे प्रथम राईट्स घ्यायचे आणि पहिलं ते रजिस्टर करायचं, मग तू चित्रपट कर किंवा नको करू. पण कुठलाही आता तू विषय निवडलास किंवा तू ठरवलंस, तर पहिल्यांदा रजिस्टर करायचं. म्हणजे हे मी तुम्हाला पण सांगते, तुमच्याही मनात जर चित्रपट काढायचा असेल आणि एखाद्या कथा कादंबरीवर, कोणाच्या बायोग्राफीवर करायचं असेल, तर तुम्ही ते तुमच्या चित्रपटाचं नाव आणि संहिता दोन्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळात नोंदवा आणि त्यानंतर करा, म्हणजे वाद होणार नाहीत कुठले. बरोबर. पण हे सगळं झालं तरी महेश मांजरेकरांनी यावेळेला
कथेचं पारितोषिक ज्या वेळेला मिळालं त्यावेळेला त्यांनी स्वतः घेतलं नाही, तर त्यांनी सांगितलं की त्याचे अधिकार प्रमोदकडे आहेत, तुम्ही त्याला बोलवा. मग मला फोन आला, मला आश्चर्य वाटलं. म्हणजे हा महेशचा मोठेपण आहे. हो. मग पण मी घेतलं ते, हा. घेतलं तरी देखील मी ते अगदी ताबडतोब त्या बाबा बोरकर स्मृती समिती आहे त्यांच्याकडे ते सुपूर्द केलं. शासनाला सांगून त्याचा जो धनादेश होता तो सुद्धा त्यांच्या नावावर तिथे पाठवला. हा तुझा मोठेपणा. हा मोठेपणा नाही, जे माझं नाही ते नाहीच आहे. या जगामध्ये आपण आलो आहोत ते रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हाताने जाणार आहोत. जे माझं आहे ते लोक माझ्याकडून घेऊच शकत नाहीत. ते प्रेम ते देतातच आहेत. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे. आणि कुठच्या तरी इकडच्या तिकडच्या पैशामुळे किंवा ढापल्यामुळे एखादी गोष्ट मी मोठा होणार नाहीच आहे. कोणीतरी माझ्याबद्दल बोलेलच ना असं, जे आपण आता बॅकबाइटिंग करत नाही आहोत, पण आपण आपली वेदना तरी लोकांच्या समोर मांडू शकतो ना. या 1-on-1च्या निमित्ताने एक वेदना मांडली आणि ती वेदना कुठेतरी रजिस्टर होणं गरजेचं असतं असं मला वाटतं. कारण आपण खूप पुढे जाताना अशी व्यक्त झालेली वेदना ती पुन्हा संपून जाते. आता नशीब असं आहे ना की तुझ्या घरातून समुद्र दिसतो, त्याच्या लाटा येतात निघून जातात, त्या लाटेवर समजा काही लिहिलेलं असेल त्या वाळूवर तर ते पुसून जातं. तशीच आजची ही वेदना बोलून मोकळे झालो, ते पुसलं गेलं आणि पुन्हा नव्याने आपण पुढे जाणार. आता तुझ्या आयुष्यात अशा अनेक कथा येतील, नाटकं येतील, तुला भरभरून यश मिळो, तुला ज्या ज्या काय भूमिका करायच्यास काय वाटतात त्या सगळ्या भूमिका तुझ्या वाटायला होत एवढीच मी इच्छा व्यक्त करते. आणि आपल्या गप्पा खूप रंगल्या आहेत. मला तर खूप मजा आली आहे. कॉलेजच्या सगळ्या गोष्टी आपण एवढ्या बोललो. आता तू येणार आहे म्हणून माझ्या काही स्पॉन्सरनी तुझ्यासाठी काही गिफ्ट्स पाठवले, त्या मी तुला देते. अमृता फिल्म्स आणि 1-on-1 हा जो कार्यक्रम आहे तिचा, त्याच्यासाठी सबस्क्राईब करा. मी आहेच सबस्क्रायबर, कारण मी चाहता आहे हिचा. आणि हे जाहीर करताना मला अजिबात संकोच होत नाहीये. आनंदच होतोय की आपल्या इतक्या वर्षांच्या मैत्रीचं हे पुनरुज्जीवन होत आहे. खूप आभारी आहे. निरगुडकर फार्म्स तर्फे आहेत, त्यांचे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. त्यांच्या शेतातच गूळ ऊस सगळं तिथेच होतं. द कोल्ड प्रेस ऑइल सगळं तिथेच आहे. प्लस 40 बायका ठेवलेल्या आहेत आणि त्या घरगुती उत्तम प्रकारचं रॉ मटेरियल वापरून सगळ्या गोष्टी बनवल्या जातात. तुला काही नंतर घरी पण नक्की. नंतर हे डॉक्टर शिवानी मयेकरने दिलेलं आहे. याच्यात सगळं डेंटल हेल्थ हे महत्वाचं आहे. तिचं नाव आहे आणि हे ते प्रोडक्ट आहेत. आणि एक वर्षभर तुला माउथ चेकअप वगैरे सगळं फ्री आहे त्यांच्याकडे. आणि एक स्केलिंग आणि अजून काय बेसिक ज्या गोष्टी असतात ते फ्री ट्रीटमेंट मिळणार. एक सेटिंग हे घेऊन यायचं आणि दाखवायचं. नंबर आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर हे सिरो कंपनीचे प्रोडक्ट आहे. हे हे सगळे अमेरिकन प्रोडक्ट्स आहेत. ह्या एक बाटलीची किंमत अमेरिकेमध्ये 3 ते 4 हजार आहे. परंतु इथे या कंपनीने आणून अनालिसिस केल्याने हे प्रोडक्ट इंडियात बनवले जातात. आणि आता ह्याची किंमत 300 ते 400 आहेत. हे 5-6 प्रॉडक्ट त्यांनी तुला दिलेले आहेत. आणि याची लिस्ट जी आहे अमेझॉन वरती हे सगळे उपलब्ध आहेत. जवळजवळ 250-300 प्रॉडक्ट्स आहेत वेगवेगळे. तर हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. ते काय काय आहेत ते लिहिलेले आहेत. हे डॉक्टर पल्लवी प्रधान म्हणून आहे. ती आता खरं ह्याचा उपयोग तुला होणार नाहीये, तुझ्या बायकोला वैभवीला. तर हे स्पेशल तिच्यासाठी एक फेशियल आहे, आयुर्वेदाचं फेशियल ती देते. 5,000 त्या फेशियलची किंमत आहे. बापरे. आणि पण ते फ्री देणार आहे तुला म्हणजे तुझ्या बायकोला मिळेल. आणि सेकंड फेशियल केलं तर त्याला 10, 20, 15 काय असेल तितकं ती डिस्काउंट देते. हे तिच्या वैभवीसाठी. तसंच या एक कन्सिलर आणि लिपस्टिक आहे, ते पण पूर्वासाठी. थँक्यू. हे माझ्यातर्फे आहे. ह्या लिपस्टिक लंडनच्या आहेत. ग्रेट. मोठ्या ब्रँडच्या आहेत त्या दोन्ही. हे पूर्वाला दे. येस. आणि प्रॉडक्ट्स काय महत्वाचे नाहीत, आपलं भेटणं बोलणं. ते तर आपण भेटूयाच. आणि त्या निमित्ताने मैत्री पुनरुज्जीवित झाली. त्याचा जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि वैभवीला आणि पूर्वाला पण विचारले म्हणून सांग. येस. थँक्यू.